नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील पाठ क्रमांक 6 अन्न व निवारा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला उजळणी करूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. शेतकरी शेतात प्रथम मशागतीची कामे करतो. 2. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ हे पीक घेतले जाते. 3. शेती उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 4. आपल्या शरीराचे कार्य नीट चालण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. शेती ही प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे? उत्तर: शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 2. शेती उत्पादन वाढवणाऱ्या पद्धती कोणत्या? उत्तर: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढली आहे. व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा. 3. अन्न तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? उत्तर: अन्न तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे भाजणे, शिजवणे, उकडणे, वाफणे, तळणे इत्यादी. 4. दूषित अन्न म्हणजे काय? उत्तर: दूषित अन्न म्हणजे खराब झालेले, विषारी किंवा आजार पसरवणारे अन्न होय. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सकस आहाराचे महत्त्व लिहा. उत्तर: सकस आहार म्हणजे शरीराला योग्य असणारे सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात देणे. रोजच्या आहारामध्ये डाळी, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ व पाणी यांचा योग्य प्रमाणात घेणे. 2. अन्नधान्य वर्षभर टिकून ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करतात? उत्तर: अन्न वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने जसे की वाळवणे, मुरवणे, खारवणे किंवा कडुलिंबाचा पाला मिसळून धान्य साठवणे, ज्वारी, कडधान्य यासारख्या पद्धतींचा वापर केला जातो. 3. पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: घरे बांधताना वापरलेल्या साहित्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. उदाहरणार्थ, पर्यावरणपूरक घरामध्ये नैसर्गिक साधनांचा अधिक प्रमाणामध्ये वापर केला जातो. या घरांमध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोगॅस यासारख्या पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला जातो. 4. दूषित अन्न खाल्ल्याने शरीरावर कोणकोणते परिणाम होतात? उत्तर: दूषित अन्न खाल्ल्यामुळे पोटदुखी, अशक्तपणा, जुलाब आणि उलट्या, शारीरिक थकवा व जंतू संसर्ग असे परिणाम होतात. 5. सेंद्रिय शेतीची फायदे लिहा. तर पहा सेंद्रिय शेतीचे फायदे. उत्तर: सेंद्रिय शेतीमुळे शेतातील मृदेची सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन सकस असते व शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. तक्ता पूर्ण करा. खालील तक्त्यात धान्यांची नावे दिलेली आहेत. त्या धान्यांपासून तयार होणारे पदार्थ लिहा. आता आपल्याला काही धान्य दिलेली आहेत आणि त्या धान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे लिहायची आहेत. तर पहा, आपल्याला धान्य आणि तयार होणारे पदार्थ सांगायचे आहेत. 1. नाचणी. नाचणीपासून तयार होणारे पदार्थ भाकरी, सांडगे, पापड. त्यानंतर बाजरी. बाजरीपासून भाकरी, सांडगे इत्यादी तयार होतात. तसेच हरभरा. हरभऱ्यापासून हरभरा डाळ आणि उसळ हीही तयार होते. शेंगदाणा. शेंगदाण्यापासून चटणी, शेंगदाणा लाडू तसेच शेंगदाणा चिक्की तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.